नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया हीच विश्व प्रार्थना आमच्यातर्फे असते. सह्याद्री वाहिनीच्या या प्रायोजित कार्यक्रमात आपण नेहमीच आरोग्यविषयक विषयांवर चर्चा करत असतो. विशेष म्हणजे घर बसल्या आपणही आपले प्रश्न येथील तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. मित्रांनो, आजच्या आपला विषय आहे मधुमेहापासून मुक्तता. साखरेचे खाणार त्याला मधुमेह होणार ही जणू आजच्या काळातली एक म्हणच झाली आहे. आज 14 नोव्हेंबर म्हणजे जागतिक मधुमेह दिन. विशेष म्हणजे आपण जेव्हा या ताणतणावाच्या आयुष्यात जगत असतो तेव्हा आपले झोपेचे अभाळ, अवेळी खाणे, फास्ट फूडची चटक आणि व्यायामाची कमतरता यामुळे मधुमेह हा आपल्या आधुनिक जीवनशैलीचा एक नवीन जोडीदारच बनला आहे. बहुतेक वेळा आपण मधुमेह कसा आटोक्यात ठेवला पाहिजे किंवा काय काय उपाय केले पाहिजे यावर चर्चा करतो. पण खरंच मधुमेहापासून मुक्तता मिळेल का, याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केले आहे डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हॅलो डॉक्टर मध्ये आपले स्वागत. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी हजारो मधुमेहींना आणि डायबिटीजच्या रुग्णांना त्यांच्या औषधापासून, त्यांच्या इन्सुलिनपासून त्यांना मुक्तता मिळवून दिली आहे. ते सुद्धा कुठलेही औषध न देता अगदी नैसर्गिक पद्धतीने. परदेशात 150 मोठ्या कंपन्या आणि 50,000 लोकांना त्यांनी यावर कार्यशाळा दिल्या आहेत. त्यामुळे देशातील ते अग्रगण्य नैसर्गिक पद्धतीचे प्रचारक म्हणून ओळखले जातात. याशिवाय मधुमेह मुक्तीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जातात. पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS केले. तसेच नानावटी हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी डिप्लोमा इन डायबिटीज मॅनेजमेंट हे सुद्धा केले. याशिवाय योगा आणि आयुर्वेद यामध्येही ते पारंगत आहेत. चला तर मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा आपले स्वागत. हो, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि जागतिक डायबिटीज दिवस निमित्ताने मला इथं बोलवल्याबद्दल, आपल्या दर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आनंद आहे आणि वाट बघतोय आता. बरोबर आहे, कारण नेमका आज डायबिटीज डे आहे आणि सर दिवाळी झालेली आहे. सगळ्यांनी गोड गोड खाल्लेलं आहे. मधुमेह वाढलाय का नाही आणि ज्यांचा नाहीये त्यांनाही भीती असते. हो हो हो. मुळात सर आज आपण विषय निवडलेला आहे मधुमेहापासून मुक्तता. बरोबर. मधुमेह आणि मुक्तता दोन्ही अगदी विरोधाभासातले शब्द आहेत. आणि लोकांना हाच प्रश्न असेल की खरंच मधुमेहापासून मुक्तता मिळू शकते का, काय सांगाल? हो, मधुमेही जेव्हा पहिल्यांदा येतात आणि वाचतात, ऐकतात की मधुमेहापासून मुक्तता, हे तर विरोधाभासी शब्द आहेत. आत्तापर्यंत डॉक्टरांनी सांगितलं की एकदा गोळी चिटकली की आता आयुष्यभर राहणार आहे, आयुष्यभर आपल्याला वैकुंठापर्यंत साथ देणार आहे. आणि आम्हालाही MBBS करताना आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये पण असंच शिकवलं होतं की डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, कोलेस्ट्रॉल म्हणा, या गोळ्या कधीच बंद होत नाहीत. पण थोडासा अनुभव आता वेगळा झालेला आहे. अच्छा. म्हणजे बराच वेगळा झालेला आहे. आणि प्रेक्षकांना खूप आनंद होईल ऐकून, बघून की खरंच मधुमेहापासून मुक्ती होते. थोडासा आढावा द्यावा लागेल त्यांना, म्हणजे अंदाज येईल कामाचं आणि किती लोकांचं झालेलं आहे त्याचा एक अनुभव येईल. तर जेव्हा मी हे काम सुरू केलं मुक्तीचं 2.5-3 वर्ष आधी, तेव्हा पहिल्या बॅचमध्ये किंवा पहिल्या गटामध्ये फक्त 11-12 जण आली होती. म्हणजे लवकर विश्वास बसत नव्हता. स्लाईडवरती फोटोग्राफ आहे त्यावेळेस घेतलेला. आणि त्यातल्या दोघांना औषधमुक्ती झाली, दोघांची औषधमुक्ती झाली. आणि ते बघून आम्हाला प्रेरणा मिळाली. आणि ह्याच्या आधी डॉक्टर नील बर्नार्ड आणि डॉक्टर गॅब्रिएल कुझेन्स हे 2 जगविख्यात डॉक्टर्स आहेत. त्यांचं रिसर्च वाचलं होतं मी आणि तिथून प्रेरणा मिळून हे काम सुरू केलं होतं. तर जरी 11-12 लोकांमधले दोघांनाच फायदा झाला तरीसुद्धा मी म्हटलं आपण काम करत राहूया. दुसऱ्या बॅचमध्ये फक्त 4घंच आली. पण रविवारचं असायचं, कारण की बाकीच्या वेळेस मी बरंच फिरतीवरती असायचो, कॉर्पोरेट्समध्ये प्रोग्राम घेणे वगैरे. पण त्यातल्या पण एक लेडी ललिता जोशी ज्या बसलेल्या आहेत त्यांची पूर्णपणे मुक्तता झाली. उत्साह वाढला आमचा. म्हणजे सर तुम्ही जे व्हिडिओज आणलेले आहेत किंवा आपण जे फोटो दाखवले त्याच्यावरून सर तुम्हाला असं म्हणायचं की लोकांच्या मनावर एक असा पगडा असतो की औषध गोळ्यांनीच आपण ठीक राहू, नैसर्गिक पद्धतीने नाही.
बरोबर. किंवा असंही म्हणता येईल की इतके उपाय केल्यानंतर कुठे जावं हे एक संभ्रम असतो. बरोबर. त्यामुळे येणाऱ्या पेशंटची संख्या ही सुरुवातीला कमी होती. बरोबर. सर, तुम्ही खास करून असं सांगितलं की तुम्ही ते रिसर्च वाचलेलं होतं. मला तुम्हाला असा खास प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही MBBS केलेलं होतं. हो. मग या रिसर्चकडे किंवा हे नैसर्गिक पद्धतीने डायबिटीज बरं करणं याच्याकडे कसे काय वळला? ॲक्च्युली लहानपणीपासून जरा वेगळंच डोकं होतं. जनकल्याण खूप मोठ्या प्रमाणावरती व्हावं ही इच्छा आधीपासूनच आहे. आणि MBBSला जेव्हा गेलो होतो, मला अजूनही आठवतं आईला म्हटलं होतं की बघ MBBS करतोय, कारण की प्रत्येक घरामध्ये कोणतरी एक डॉक्टर हवा असतो. मी करतोय MBBS, पण रेग्युलर मेडिकल प्रॅक्टिस मेरे बस की बात नाही आहे. माझ्याकडून रेग्युलर मेडिकल प्रॅक्टिस होणं अवघड आहे. आणि मग एकदा केल्यानंतर मग मी पुढे योग, आयुर्वेद, बरेचसे कोर्सेस, प्राणिक हिलिंग पासून रेकी, सिद्ध समाधी योग, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपाशना मेडिटेशन, न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, शोध मध्ये कायमच होतो की माणूस कशाने बनलेला आहे, म्हणजे त्याचे जे ठोस शरीर आहे ह्याच्या व्यतिरिक्त ऊर्जामय शरीर आहे आणि मनोन्मय शरीर आहे, तर त्यांचं कनेक्शन काय आहे हे शिकत गेलो, शिकवत गेलो माझ्या प्रोग्राम्समधून. आणि मग हे पुढे पुढे जाता कळायला लागलं की नाही, माणूस बरा होऊ शकतो. आणि जेव्हा हे पुस्तक आली समोर 3.5-4 वर्ष आधी, तेव्हा तर अक्षरशः डोळेच उघडले की आनंदच आहे. म्हणजे की इतक्या जागतिक स्तरावरती अमेरिकन मेडिकल जर्नल मध्ये पण पब्लिश झालेलं रिसर्च आहे की डायबिटीज नीट होऊ शकतो. ओके. म्हणजे डॉक्टरांचं थोडक्यात असं म्हणणं आहे की आपण जेव्हा या रिसर्च जे आहेत हे परदेशात झालेले आहेत, पण ती मुळात ती पद्धत आपल्याकडचीच आहे. कारण आहार विहार आणि नैसर्गिक पद्धतीने कसा मधुमेह नीट करण्यात येतो किंवा मुक्तता कशी मिळते हे खरंच आपल्यापेक्षा जास्त कोण जाणणार. डॉक्टरांनी काही असे छान व्हिडिओ आणलेले आहेत, आपण तेही बघूया. डॉक्टर, तुम्ही काय सांगू शकता व्हिडिओ? आणि आमच्या प्रेक्षकांना खूप इच्छा आहे की ते व्हिडिओज बघायला मिळतील तर बरं. जरूर. एक छोटेसे फोटोग्राफ्स आधी बघून घेऊया. 3रा गट, छोटा गट, 4था गट, परत छोटा गट. मग खरा डिसेंबर 2013 मध्ये ना 100 लोक आली. ते ह्याच्यासाठी आली कारण का त्याच्या आधी बरेच जण होते ज्यांचं 50 युनिट पेक्षा जास्त इन्शुलिन बंद झालं होतं. 2014 मध्ये 300 लोक यायला लागली एका वेळेस एका प्रोग्राम मध्ये. आणि 2015 मध्ये जवळजवळ 501 लोक यायला लागली आहेत आता. व्हिडिओजचा कार्यक्रम खूप सोपा आहे बघणे. त्याच्या आधी रिसर्चचे थोडेसे ग्राफ्स बघून घेऊया, कारण की लोकांना ना ग्राफ्स बघितलं की जरा नीट अजून अंदाज येतो. हे आपलं 22वी, 25वी, 26वी आणि 28वी बॅचचं रिझल्ट आहेत, ज्याच्यामध्ये 25% ते 90% पर्यंत इन्शुलिन पूर्णपणे बंद झालेलं आहे. म्हणजे शेवटची बॅच बघितली 28वी, त्याच्यामधले 31 लोकांचं इन्शुलिन बंद झालेलं आहे. हे सगळं 12 आठवड्याच्या आत झालेलं आहे. अच्छा. हो, एकदम कमी वेळेमध्ये. आणि गोळ्यांमध्ये पण जवळजवळ 40% ते 60% लोकांच्या गोळ्या पूर्ण बंद आहेत आणि उरलेल्या लोकांच्या गोळ्या अर्ध्या किंवा त्याच्यापेक्षाही कमी आहेत. आता हे सगळं बघणं तर ठीक आहे, खरं हृदय परिवर्तन कधी व्हायला लागतं जेव्हा ते त्या लोकांना भेटतात आणि ते म्हणतात की मला 20 वर्ष डायबिटीज होतं, मला 25 वर्ष डायबिटीज होतं, मला 100 युनिट्स इन्शुलिन होतं, मला 66 युनिट इन्शुलिन होतं, माझं 6 दिवसात बंद झालं. जेव्हा ते खरंच बघतात ना, तेव्हा मग तो माणूस जो आत्तापर्यंत त्या विचारामध्ये ग्रस्त आहे की डायबिटीज, मधुमेह आणि मुक्तता हे विरोधाभासी गोष्टी नसून त्या एकत्र येऊ शकतात आणि मुक्ती होऊ शकते. आपण नक्की लवकरच व्हिडिओज बघूया, कारण का व्हिडिओज बघून नक्कीच हृदय परिवर्तन होतं. नक्कीच सर. सर आपल्याला आता व्हिडिओज दाखवणार आहे ज्याद्वारे आपल्याला खरंच कळेल की रुग्णांना किती बरं वाटतं. कारण लोक लहान वयापासून त्यांना, ज्यांना डायबिटीज झाला असेल किंवा 20-20, 25-25 वर्षापासून त्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं आणि अशा वेळेला अचानक तुमची औषध गोळ्या बंद होतात तेव्हा किती बरं वाटतं हे अगदी सांगण्यासारखं नाही आहे. कारण हा एकदम अनौलौकिक त्यांचा अनुभव असतो, आनंद असतो, जो त्यांना आज आपल्यासोबत शेअर करायचा आहे. डॉक्टर, नक्कीच तुमचे व्हिडिओ आम्ही बघण्यासाठी उत्सुक आहोत. ग्रेट. पहिला व्हिडिओ जो मी दाखवतो आहे तो खूप विलक्षण आहे, कारण काय असा व्हिडिओ अख्ख्या जगात कुठेही मी आत्तापर्यंत रेकॉर्ड बघितलेलं नाही आहे. ह्याचं कारण हे की एका वेळेस त्या स्टेजवरती
53 लोक, म्हणजे 5 आणि 3 53 लोक, 53 मधुमेही उभे आहेत जे अतिशय आनंदाने सांगतात की आमचं इन्शुलिन बंद झालंय. 17 लोक इन्शुलिन मुक्त आहेत आणि एक 38 लोक पूर्णपणे औषधांपासून मुक्त आहेत. अच्छा. हो. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवरती आहे. हजारो लोकांनी जगभरात हा व्हिडिओ बघितलेला आहे. अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे, लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. आमची आहार पद्धती, आमचं पूर्ण ट्रीटमेंट पद्धतीमध्ये आम्ही नुसतं एकटं पेशंटला भेटत नाही, पण त्यांना एक समुदायामध्ये घेऊन सत्संग करवतो, त्यांना ध्यान करवतो आणि मग 3 आठवड्यांनी 6 आठवड्यांनी त्यांना परत बोलवतो. म्हणजे घरी जाऊन काम करा आणि परत या. अच्छा. भेटायला, गटचर्चा करूया, कार्यशाळा घेऊया. आणि तेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग केलेला हा व्हिडिओ आहे. तर अख्खा व्हिडिओ दाखवणं अवघड आहे. त्यातलं फक्त नमुना म्हणून 1-2 पेशंट्स दाखवूया. पण जे काय दाखवणार आहे ते नीट ऐकावं जे बघतायत, कारण की ते ऐकूनच त्यांचं अख्खं महाराष्ट्रभर, देशभर, जगभर जे कोण जिथं पण मराठी माणूस आहे तो बघेल तर त्याला खूप आनंद होणार आहे. एवढा रिझल्ट येऊ शकतो इतक्या कमी दिवसात. तर ते व्हिडिओ जस्ट एक नमुन्यासाठी मी दाखवतो. बरोबर आहे. कारण काय म्हणतात की आपण डायबिटीज झाला तेव्हा मनावर इतका परिणाम होत असतो, त्यामुळे जेव्हा या गोष्टीमधून तुम्ही बाहेर येतात तो आनंद खरंच खूप उत्तम असतो. कारण सकाळ संध्याकाळ लोकांना जेव्हा इन्सुलिन घ्यावं लागतं किंवा औषधं घ्यावी लागतात, खाल्लं की औषध घ्या, ह्याची सुरुवातच मुळात दिवसाची औषधापासून होते आणि यापासून मुक्तता खरंच मिळू शकते का, हेच आज आपण बघतोय. डॉक्टर नक्कीच व्हिडिओ दाखवत आहेत ते आपण लक्षपूर्वक बघावे. जरूर बघा. ह्या व्हिडिओमध्ये जे दुसरे व्यक्ती आहेत, शिरीष सहस्रबुद्धे, ते म्हणतायत की 66 युनिट इन्शुलिन घेत होते ते. 6 दिवसात 12-13 वर्ष जे 66 युनिट इन्शुलिन घेत होते ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि त्यांना डायबिटीज आहे 21 वर्षांपासून. 21 वर्ष डायबिटीज, 12-13 वर्ष इन्शुलिन, 66 युनिट इन्शुलिन 6 दिवसात पूर्णपणे बंद. असा हा व्हिडिओ आहे. ते बोलतात स्टेजवरती. हॅलो, मी शिरीष सहस्रबुद्धे, 21 वर्ष डायबिटीज, 66 युनिट इन्शुलिन होतं. प्रोग्राम झालेला 6 दिवसातच माझं इन्शुलिन पूर्ण बंद झालं. 9.5 किलो वजन पण कमी झालंय. किडनीची आणि बीपीच्या गोळ्या पण बंद झालेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त ते म्हणतात की वजन पण 9.5 किलो कमी झालेलं आहे. बीपीची आणि किडनीची औषधं ते पण बंद झालेली आहेत. आणि असा एकटा शिरीष नाहीये. अच्छा. म्हणजे सर, यांच्या मुळात प्रतिक्रिया इतक्या बोलक्या आहेत ना की असं वाटतं की खरंच हे शक्य आहे का. म्हणजे अजूनही मला वाटतं की काय ही जादू काय आहे नक्की. जरूर जरूर जरूर. कारण ही जादू वाटण्यासारखंच आहे. कारण आतापर्यंत प्रत्येक डॉक्टर आपल्याला जेव्हा सांगतो की तुम्हाला डायबिटीज झाला म्हणजे गोळ्या घ्याव्याच लागणार, आणि तेव्हा तुम्ही मुक्तता, जेव्हा डायरेक्ट मुक्तता म्हणतायत तेव्हा म्हणजे ती पण कायमची म्हणतायत. आपल्याला परत पेशंटला डायबिटीज म्हणून असा एक सिम्बॉल द्यायचा नाही. बरोबर. तर नक्की ही जादू काय आहे, काय आहे ते. जादू सगळी निसर्गाची आहे. अच्छा. जादू डॉक्टर प्रमोद त्रिपाठीची नाहीये. नैसर्गिकरित्या आपण नॅचरली स्वास्थ्य घेऊ शकतो, आणू शकतो, राहू शकतो. कारण काय, तसंच देवाने म्हणा निसर्गाने आपल्याला बनवलेलं आहे. रोज आपले जुने सेल्स, जुन्या पेशी मरण पावतात. रोज नवीन पेशी उद्भवतात जे चांगल्या असतात. फक्त प्रॉब्लेम काय होतो की रोज आपण त्याच चुका करतोय. आता मधुमेही रोज त्याच चुका करतायत. आता जेव्हा शिरीष म्हणतोय की 21 वर्ष डायबिटीज, 12-13 वर्ष इन्शुलिन, 6 दिवसात इन्शुलिन बंद, म्हणजे खरंच असं चिमटा घेण्यासारखं स्वतःला की असं एवढं कसं काय होऊ शकतं. पण तुम्ही ते रोज चुका करताय, 20 वर्ष तीच चूक करताय, तर तो आजार 20 वर्षांचा नाही होत. अच्छा. तो आजार 20 दिवसांचा होतो, 1-2 महिन्यांचा होतो आणि तो निघून जातो. आता चुकांमध्ये काय करतोय आपण, चुकांमध्ये आपण आहारामध्ये चूक करतोय, व्यायामामध्ये चुका करतोय. अच्छा. आणि तिसरी गोष्ट ज्याच्यावरती आमचा त्रिसूत्री कार्यक्रम आहे, तिसरी गोष्ट म्हणजे आपण ताणतणाव, राग, भीती, टेन्शन्स, ह्या सगळ्या गोष्टींची आपण जेव्हा आपल्याला कळत नाही ह्यांना कसं मॅनेज करावं आणि ही जी काय ऊर्जा आहे ती सुटावी शरीरातून, मनातून, तर ते जेव्हा वाढलं की मग इन्शुलिनचं काम नीट होत नाही. म्हणून मग या तिन्ही गोष्टीवरती आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा ते आपोआप मुक्त होतात. तर जादू निसर्गाची आहे
नैसर्गिकरित्या आपण आहार नीट करतो, व्यायाम नीट करतो आणि तणावमुक्ती आणि सकारात्मकता खूप वाढवतो. नक्कीच. डॉक्टरांनी जसं सांगितलं आपल्याला की मानसिकरित्या आपण ह्या आजाराला आपण आपलंसं करून घेतलंय आणि म्हणजे इन शॉर्ट आपण डायबिटीजला जोपासलंय, त्यामुळे हा आजार वाढलेला आहे. नक्की काय नैसर्गिक पद्धती वापरलं म्हणजे हा आजार मुक्तता, या आजारापासून तुम्ही मुक्तता करू शकतात हे आपण जाणून घेऊया. या डायबिटीजपासून मुक्तता कशी करून घ्यायची त्यासाठी डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. कृपया आपल्या प्रेक्षकांनी हा फोन नंबर, पत्ता लिहून घ्यावा किंवा आपल्या मोबाईलद्वारे फोटोही काढून घ्यावा, जेणेकरून त्यांच्याकडे हा सेव्ह केला जाईल. डॉक्टरांचा पत्ता असा आहे की डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज, पार्क, घोडके चौक, प्रभात रोड, पुणे 411004 आणि संपर्क क्रमांक आहेत 777-60-777-60. दुसरा एक नंबर असा आहे की 6500-4051 किंवा 52. डॉक्टरांची माहिती तुम्ही घेऊ शकतात. त्यांची वेबसाईट आहे freedomfromdiabetes.org. मुळात आपण जेव्हा डायबिटीज या विषयावर बोलत असतो तेव्हा आपली ही चर्चा अशी चालूच राहणार आहे. पण आम्ही आमच्या कार्यक्रमात एक अशी टिप्स देत असतो. काय असतं की आपण दैनंदिन आपल्या व्यवहारात इतक्या काही वस्तू वापरत असतो किंवा इतके काही पदार्थ वापरत असतो, पण आपल्याला त्याचे महत्त्व नसल्यामुळे कधी वापरतो कधी नाही वापरतो, मुळात त्याचा उपयोग होतो का हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. असंच आम्ही आमच्या या टिप्स या कार्यक्रमात आज सांगणार आहोत दालचिनीविषयी. दालचिनी ही एक असा पदार्थ आहे जो आपण मसाल्यामध्ये वापरतो, अतिशय स्वस्त आहे. पण त्याचं विशेष म्हणजे जेव्हा दालचिनी तुम्ही चहा म्हणजे पाण्यामध्ये उकळून त्याचा चहा जर नुसता घेतला तरी तुम्ही मधुमेहापासून मुक्तता किंवा तो मधुमेह कंट्रोलमध्ये राहू शकतो. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात करूया, कारण जेव्हा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना असा प्रश्न पडला आहे की एवढे तुम्ही व्हिडिओ दाखवले, फोटोज दाखवले, ज्याच्यामध्ये लोक अगदी अनबिलिव्हेबल ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण मान्य करणार नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही बघितल्या. आता नक्की ती पद्धती काय आहे? हो, त्या पद्धतीबद्दल मी सांगतोच. फक्त ह्याच्यामध्ये ना सवयींमध्ये बदल, म्हणजे सर्वात आधी तर संकल्पामध्ये बदल. अच्छा. म्हणजे मनपरिवर्तन की हे होऊ शकतं हे असणं फार महत्त्वाचं आहे. ते झाल्यानंतर मग थोडंसं कळलं एकदा की हे आहारामध्ये आणि हे व्यायामामध्ये वगैरे हे बदल करायचेत मला, तर ते शेवटी सवयींमध्ये जातं. रोजच्या सवयी, सकाळी उठलं की गरम गरम एक प्याला चहा सवयी तिथून सुरू होतात. बरोबर. तर सवयी बदलायच्या असतील कोणाला तर काही काही जण पटकन करून टाकतात. त्यांच्यामध्ये तेवढं प्रेरणा असते, विल पॉवर असतो, इच्छा असते. पण काही काही लोकांना थोडीशी मदत लागते. तर आमच्या ह्या पूर्ण उपचार पद्धतीमध्ये आम्ही काय केलं ना, नॉर्मली डॉक्टरला आपण एकदा जाऊन भेटतो, चिठ्ठी लिहून घेतात आणि म्हणतात 1 महिन्यानंतर या किंवा 3 महिन्यानंतर या. आम्ही तसं करत नाही. आम्ही म्हणतो की आमच्याशी जोडून राहा 3 महिन्यासाठी आणि बघा मग काय होतं. आणि त्याच्यामध्ये ह्या तो त्रिसूत्री कार्यक्रम आहे जे स्लाइडवरती आहे ऑलरेडी, आहार, व्यायाम, सकारात्मकता, तणावमुक्ती. ह्याच्यामध्ये आम्ही जोड कशाची घालतो? आम्ही जोड घालतो जुन्या विद्यार्थ्यांची. जुने विद्यार्थी जे पूर्णपणे मुक्त झाले आहेत, जसं परत शिरीष जो आता येऊन गेला होता टीव्हीवरती, तो आता मेंटर किंवा मार्गदर्शक म्हणून आहे. त्याच्याशी आपण जोड घालून देतो नवीन लोकांची. आणि त्या डायबेटिकला असे बरेच आहेत, जवळजवळ 100 मेंटर्स आहेत, त्यांचे फोटोग्राफ आहेत स्लाइडवरती. ते सगळे मदत करायला येतात नवीन नवीन प्रोग्राममध्ये. प्रोग्रामच्या सुरुवातीला असतात, शेवटपर्यंत असतात, ध्यानमध्ये असतात. आणि आपण त्यांना डॉक्टरांशी रोज संपर्क, रिपोर्टिंग आणि सल्ला घ्यायला लावतो. आता हे कसं घडतं? हे टिपिकली घडतं फोनद्वारे. म्हणजे एकतर आपला अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये आपण आपली साखरची पातळी कळवायची डॉक्टरांना, आणि डॉक्टरांना जसं स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे तसं डॉक्टरांना दिसते ती. हे एक रिअल केस आहे. धनंजय महागावकर, परत पुण्याचाच आहे. 11 ऑगस्ट साखरेची पातळी दाखवलेली आहे, म्हणजे ती कमी होताना दिसते. 11 ऑगस्टला 211 आहे आणि 12 ऑगस्टला 171, म्हणजे 40 पॉईंट एका दिवसात कमी झालेली आहे. ओके. आणि मग लगेच अजून 1 दिवसांमध्ये परत 32 पॉईंट कमी झाली आणि परत 26 पॉईंट कमी झाली आहे. धनंजय 19 वर्ष इन्शुलिन घेत होता. 19 वर्ष आणि 12 दिवसात, म्हणजे 10 आणि 2, फक्त 12 दिवसात त्याचं इन्शुलिन पूर्णपणे बंद झालेलं आहे.
चमत्कार वाटतोय सर हा. सर नक्की तुम्ही आता जे एक छान सांगितलं की मधुमेह हा जेव्हा आजार आहे तो आपण पहिल्यांदा एक संकल्प केला पाहिजे, बरोबर. कारण तो आपण आजार बरा करू शकतो हे आधी मनात आणलं पाहिजे, बरोबर. त्याद्वारेच आपण ती कृती करू शकतो. नक्कीच. आणि या वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं की आपण टेन्शन घेतो, आपल्याला इतरही दुसरे आजार असतात, त्यामुळे हाही आजार इतका महत्त्वाचा सांगितला जातो की आपण गोळ्या घेतोच. बरोबर. याच्याकडे जाण्यासाठी मोठा संकल्पच पाहिजे आणि दृढ निश्चय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर ती काय नैसर्गिक पद्धत आहे मी आपली विचारते, तर सर ती नक्कीच सांगा आम्हाला. सगळी वाट बघतात. बरोबर. तर पद्धतीमध्ये आपण काय करूया, आपण एक तर सर्वात आधी निसर्गाकडून आपल्याला जे सर्वात मोठं उपलब्धी आहे आपल्याला ते म्हणजे क्लोरोफिल. अच्छा. हा, जी किंवा हिरव्या वनस्पतींमध्ये असते. हरितद्रव्य. आता ह्याचं महत्व का, ऍक्च्युली डायबिटीज हा जो आजार आहे हा बऱ्याच जणांना वाटतो की साखरेचा आहे. ओके. इनफॅक्ट आम्ही प्रोग्राम मध्ये सगळ्यांना ना हात वरती करायला लावतो. किती लोकांना वाटतं की डायबिटीज हा आजार साखरेचा आहे, बरेच जण हात वरती करतात. मग त्यांना म्हणतात हात खालती आणा, खालती आणा, खालती आणा, इथपर्यंत ठेवा आणि मग जागा करा स्वतःला. सगळे म्हणतात असं काय करताय डॉक्टर साहेब, तुम्ही थप्पड का मारला होता आम्हाला. कारण काय, डायबिटीज हा आजार साखरेचा नंतर होतो. बरोबर. आधी त्याच्यामध्ये 3 प्रक्रिया होतात. एक म्हणजे चरबी वाढणं. आता चरबी वाढणं बऱ्याच जणांना वाटतात की ते हेल्दी घरातले आहेत म्हणून थोडंसं गुटगुटीत पाहिजे, पण 32 इंचच्या पुढे कंबर गेली की चरबी वाढते, आणि चरबी वाढली की इन्शुलिन आणि लेप्टिन असे 2 संप्रेरक आहेत जे नीट काम करत नाही. आता मी जास्त टेक्निकल जात नाही, पण एक थोडक्यामध्ये चरबी कमी करणं महत्वाचं. दुसरं ऍसिड कमी करणं महत्वाचं. बऱ्याचदा आपल्या दिवसभराची खाण्याची पद्धत जी आहे ती ऍसिडिक आहे. सकाळच्या चहापासून नाश्त्यापासून बऱ्याचशा गोष्टी ऍसिडिक आहेत. ऍसिडिक सिस्टम मध्ये ना नवनिर्मिती नीट होत नाही. ओके. आणि तिसरी गोष्ट पोषक द्रव्यांचा अभाव. पोषक द्रव्य म्हणजे वेगळे वेगळे क्षार, जीवनसत्व, एन्झाइम्स आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपल्याला नैसर्गिक अन्नापासून जे पूर्णपणे शिजवलेलं नाहीये त्याच्यामधून मिळतात. ह्या तिन्ही गोष्टींसाठी रामबाण, लक्ष्मणबाण, अल्लाबाण, क्राइस्टबाण, जे नाव द्यायचं तुम्हाला ते द्या. तो उपाय आहे पौष्टिक ग्रीन स्मूदी, हिरवी स्मूदी. आता आपल्या प्रेक्षकांसाठी खास डॉक्टरांनी सांगितलंय की हिरवी सुदी म्हणजे काय, तर आपलं हे हरितद्रव्य. सर तुम्ही जे सांगतायत तेच आम्हाला बघायला आवडेल, प्रेक्षकांना कळालं असेल की हिरवी स्मूदी आपण जे बघतोय ते नक्की काय आहेत ते आता डॉक्टर सांगतात. हो, बऱ्याच जणांना हिरवा ग्लास बघून जरा भीती वाटते. हो, असं वाटतंय सर काय हे टेस्ट कशी असणार आणि आवडणार की नाही, कडू असणार, कारला असेल की नाही, कडुलिंब असणार की नाही. तसं काही नाही, मस्तपैकी गोड आहे, तिखटही आहे, आंबटही आहे आणि खारटही आहे. सगळे रस आहेत, सगळे रस त्याच्यामध्ये आहेत. आणि सायंटिफिकली आम्ही खूप काम केलं ह्याच्यावरती. म्हणजे जसं तुम्ही आता थोड्या वेळ आधी दालचिनी बद्दल बोलले, तर ह्या स्मूदी मध्ये दालचिनी आहे. अरे वा. आणि सकाळी सकाळी ह्या स्मूदी मध्ये आपण एक चिमूटभर दालचिनी टाकली. 62 हर्ब्स वरती रिसर्च झालेला आहे जागतिक स्तरावर. 62 स्पाइसेस, मसाले, त्याच्यामुळे दालचिनी नंबर 1 वरती येते. तर हिरवी स्मूदी कशी करावी ह्याचं रेसिपी लगेच पुढच्या पानावरती दाखवतोच. पण त्याचं महत्त्व सगळेजण समजून घ्या की हिरवा पदार्थ क्लोरोफिल जे आहे ते सूर्याच्या किरणांशी जोडून पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या अस्तित्वामध्ये ऊर्जा निर्मिती करतं. बरोबर. म्हणजे ऊर्जेचं मेन स्तोत्र जे आहे ते क्लोरोफिल आहे, हरितद्रव्य आहे. त्याला कन्झ्युम कसं करायचं, चावायला गेलो आपण तर आपल्याकडे गाई म्हशीन सारखा वेळ नाहीये की भरपूर वेळ आपण चावत बसू, आणि ते पूर्णपणे चावल्याशिवाय त्याचे सेल वॉल्स फुटत नाही, म्हणून ते क्लोरोफिल मिळत नाही. म्हणून मिक्सर वापरणे. मिक्सर वापरणे, मिक्सर मध्ये काय घेणे, एक 4 ते 5 पानं पालकाची घेणे, त्याच्याबरोबर एखादं विड्याचं पान घेणे, त्याच्याबरोबर एक 15 ते 25 पानं पुदिन्याची घेणे. म्हणजे 3 गोष्टी झाल्या, पालकाची 5 पानं, विड्याचं 1 पान आणि पुदिनाची 25 पानं. हे 3 हिरवे पदार्थ आल्यानंतर त्यात एक फळ टाकणे. आता फळामध्ये फास्टिंग सपोज जास्त आहे, 110 पेक्षा जास्त आहे, तर गुपचूप सफरचंद किंवा पेर आपले जे सेफ फ्रुट्स आहेत ते टाकायचे. 110च्या खालती असेल तर तुम्ही केळं टाकू शकता. आता त्यांना धक्का बसतो, डायबिटीज आणि केळं, चिकू, आंबा खायचा नसतो, पण ते साखरेशी निगडीत आहे. सपोज तुमची साखर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही नक्क केळं टाकू शकता, कारण काय हा जो केळ आहे ते 3 ते 4 ग्लास मध्ये विभाजन होणार आहे, म्हणून ते एवढं टेन्शन घेण्याची गोष्ट नाहीये. तर मी परत रिपीट करतो, 110च्या खालती फास्टिंग असेल तर सफरचंद किंवा पेर,
सॉरी केळ टाकू शकणार. वरती असेल तर आपलं सफरचंद किंवा पेर टाकणार. आता फळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर, काळी मिरी पावडर 1 चिमूट, अर्धा ते 1 चमचा सेंधव मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस. ओके, हे सगळं टाकायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. मस्त बे घुसळायचं त्याला 3 मिनिटांसाठी आणि न गाळता. स्लाइडवरती पूर्ण रेसिपी आलेली आहे. जे प्रेक्षक वर्ग बघतायत आणि त्यांना नोंद घ्यायची आहे एक्झॅक्ट रेसिपीची, तर पूर्णपणे ही रेसिपी स्लाइडद्वारे आपण दाखवत आहोत. तर फोटोग्राफ काढायचा, फोटोग्राफ काढून ही अगदी ते लगेच लक्षात राहील. ओके, ही आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की लाखो लोक ही स्मूदी भारतभर विदेशामध्ये पण घेत आहेत. इनफॅक्ट आज जागतिक डायबिटीज दिनानिमित्त सकाळीच आम्ही फ्री स्मूदीचा वाटप गावोगावी आमच्या जुन्या पेशंट्सनी केलेला आहे. एखाद्या वेळेस जे प्रेक्षक वर्ग आहे ते सपोज कुठल्या गार्डनमध्ये गेले असतील आणि त्यांनी बघितलं असेल की कोणतरी फ्री स्मूदी वाटतंय, तर ते आमचे जुने म्हणजे कोल्हापूर, नांदेड, सोलापूर, जमशेदपूर, इतकं लांब पण बरेच जण आजचा दिवस आमचा एक संकल्प असतो की हजारो आमच्याकडे मुक्त झालेले आहेत, तर त्यांनी अजून लाखोंना मुक्त करायचंय. बरोबर, लाखोंना समजवायचं कसं घेतला पाहिजे. आम्ही संकल्प घेतला आणि आम्ही उपक्रम राबवलेला आहे की जागतिक दिवसाच्या दिवशी म्हणजे डायबिटीसच्या वर्ल्ड डायबिटीस डेच्या दिवशी सकाळी लाखो लोकांना स्मूदी मिळावी, फ्री स्मूदी मिळावी. त्याच्याबरोबर पॅम्फलेट पण, त्याच्याबरोबर रेसिपी पण सगळं मिळतं. असं आम्ही आज सकाळीच केलेलं आहे आणि म्हणून मला खास आनंद आहे आज बोलवल्याबद्दल की लगेच दुपारी मला दूरदर्शनवरती हे सगळं सांगायला मिळतं. म्हणजे अजून लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं. नक्कीच, म्हणजे आपले प्रेक्षक मुळातच गावोगाव पोचलेले आहेत. त्यांना खास दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. सह्याद्री हे माध्यमच असं आहे की तुम्हाला जगातल्या आणि कुठल्याही कानाकोपऱ्यातली महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो. आज मधुमेह, डायबिटीज याविषयी आपण बोलतोय. डॉक्टरांनी छान आपल्याला एक स्मूदी सांगितली जी तुम्ही वापरली. सर दररोज सकाळी ते सकाळी घेणं फार मदत होते. चहाच्या आधी, चहाच्या आधी अर्धा 1 तास आधी आपण उठल्या उठल्या नंतर चहा घेऊ शकतो. घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये पण थोडासा बदल करावा लागतो. पण उठल्या उठल्या अर्धा 1 तासात घ्यायची आहे. कमीत कमी 1 ग्लास, जमलं तर 2, आणि दिवसभरामध्ये 11 वाजता 5 वाजता घेतली, अजून परत एकदा सकाळी बनवून ठेवली तरी चालेल. 1 लिटर जो स्मूदी घ्यायला सुरू करेल तो लवकर मुक्त होणार. कारण काय, चरबी, ऍसिड आणि पोषक द्रव्य ह्या तिन्हींवरती जालिम उपाय स्मूदी आहे. अरे वा, आपल्याला कळालेलं आहे की नैसर्गिक जी पद्धत आहे म्हणजे आपले क्लोरोफिल वाढवणं, आपली चरबी कमी करणं, म्हणजे आपलं आम्लपित्त कमी करणं आणि पोषक जीवनमूल्य यांचा जेव्हा तुम्ही आहारात वापर करता तेव्हा तुमचा मधुमेह हा बरा होऊच शकतो, असं सरांनी आपल्याला ठामपणे सांगितलंय. अजूनही काय उपाय आहेत, काय गैरसमज आहे किंवा काय खाल्लं पाहिजे याचं नेहमी जे गोड कौतुक केलं जातं ते आपण केलं पाहिजे का नाही, या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं घेणार आहोत. आता डॉक्टरांनी इतकी स्मूदी दाखवली, एवढं दाखवलं, तर नक्कीच तुम्हालाही डॉक्टरांशी संपर्क साधावासा वाटत असेल किंवा त्यांच्याकडून नक्कीच हा उपाय काय आहे, या डायबिटीजपासून मुक्तता कशी करून घ्यायची, त्यासाठी डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. कृपया आपल्या प्रेक्षकांनी हा फोन नंबर, पत्ता लिहून घ्यावा किंवा आपल्या मोबाईलद्वारे फोटोही काढून घ्यावा, जेणेकरून त्यांच्याकडे हा सेव्ह केला जाईल. डॉक्टरांचा पत्ता असा आहे की डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज, पार्क घोडके चौक, प्रभात रोड, पुणे 411004 आणि संपर्क क्रमांक आहेत 777607760. दुसरा एक नंबर असा आहे की 65004051 किंवा 52. डॉक्टरांची माहिती तुम्ही घेऊ शकतात. त्यांची वेबसाईट आहे freedomfromdiabetes.org. तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधून या सगळ्यांची माहिती मिळेलच. आपण मगाशी चर्चा करत होतो दालचिनीविषयी. दालचिनी आपण डायबिटीजमध्ये कशी मदत करते हेही बघितलं, हे आपल्या डॉक्टरांनी सांगितलं. पण विशेष म्हणजे दालचिनी ही थंडीत वापरली तर त्यामुळे ही तुम्हाला ऊर्जा मिळते आणि थंडीपासून जसं तीळ काम करतं आपल्या शरीरात ऊर्जा निर्मितीचं, तसं दालचिनीही करतं. डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय आणि आपण बरीच चर्चा केलेली आहे, पण तरीही अजून आपले व्यायामाचं जो आहे की मेन डायबिटीजचे रुग्ण म्हटलं म्हणजे सकाळी सकाळी चालणं आलं,
त्यांचा एक व्यायाम झाला की त्यांना एक समाधान मिळतं की आपण काहीतरी करतोय आणि याचा आपल्याला फायदा होतोय. तर नक्की हे कितपत योग्य आहे किंवा काय व्यायाम प्रकार केले पाहिजे? व्यायामाबद्दल पण बरेच गैरसमज आहेत. सर्वात मोठा गैरसमज आहे की मी सपोज 45 मिनिटं किंवा 1 तास चाललं तर ते मधुमेहासाठी सर्वात चांगलं. असं अजिबात नाहीये. म्हणजे असं आहे की कंट्रोल होईल, म्हणजे त्या हिशोबाने चांगलं आहे की तुम्हाला साखर कंट्रोलमध्ये राहील. पण मुक्तता अवघड आहे. मुक्तता अवघड आहे कारण की हा पूर्णपणे एका प्रकारे एरोबिक व्यायाम प्रकार आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर जास्त होतो. सपोज आपण ग्लुकोजचा वापर जास्त होणारा ॲनएरोबिक व्यायाम प्रकार सुरू केला जो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध केला तर जास्त फायदा होतो. तर त्याने खूप लगेच रिझल्ट येतो. अजून एक स्लाइड सगळ्यांसाठी म्हणजे कळायला की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय बाबा. खूप सोपं. जेवण झाल्यानंतर 2 तासाने एखादा जिना ज्याच्यावरती 8 किंवा 10 पायऱ्या आहेत तो सपोज वरती खालती केला मधुमेहींनी, आणि आजच प्रयोग करा. आपला दुपारचा शो आहे, जेवण झालेलं असेल किंवा होणार असेल, 2 तास झाले तुमचे की तुम्ही तुमची साखरेची पातळी मोजा एकदा. साखरेची पातळी मोजा, जी काय आहे ती नोंद घ्या ग्लुकोमीटरवरती, आणि मग ह्या जिनावरती खालती करा 3 वेळा, 5 वेळा, 8 वेळा, जितकं वेळा तुम्हाला सहज शक्य आहे. म्हणजे तुमच्या क्षमतेनुसार जितकं वेळ सहज शक्य आहे. म्हणजे खूप घाम फुटायला नको किंवा खूप दम लागायला नको. हार्ट पेशंट असतील तर त्यांनी त्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन चेक करूनच, म्हणजे एक 35% पुढे असेल तरच करणं. जास्त दम लागेपर्यंत इतकं नाही. आणि मग ते 5-10 मिनिटं केल्यानंतर परत एकदा त्यांची साखरेची पातळी मोजावी. आणि आश्चर्याचा धक्का मिळू शकेल. असं होतं बऱ्याचदा की साखरेची पातळी 30 पॉइंट्स पासून ते 150 पॉइंट्स पर्यंत पण कमी आलेली आपल्या जुन्या पेशंटची. अरे वा, म्हणजे 5-10 मिनिटाच्या या व्यायामाने सुद्धा इतकी पातळी कमी होते. खूप फरक पडतो. कारण काय, गुरुत्वाकर्षणा विरुद्ध स्नायू खऱ्या अर्थाने ग्लुकोजचा वापर जास्त करायला लागतात. बरोबर. आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. करेक्ट. ते बर्निंग सुरू करतात. ग्लुकोजचं ऊर्जा निर्मितीमध्ये जे काम सुरू होतं रूपांतर जास्त होतं. आणि मग असे व्यायाम प्रकार केले, आणि असे बरेच व्यायाम प्रकार आहेत दमसास वाढवणारे किंवा गुरुत्वाकर्षणा विरुद्ध. शेवटी कसं आहे ना, मधुमेहींना थोडंसं सांधेदुखी पण असते, वजन पण जास्त असतं, बीपीचा पण त्रास असतो. तर थोडंसं व्यायाम त्यांच्या वयाच्या हिशोबाने, त्यांच्या तब्येतीच्या हिशोबाने थोडंसं बदल करावा लागतो त्याच्यामध्ये. पण प्रिन्सिपली जे गुरुत्वाकर्षण विरुद्ध व्यायाम करू शकतात त्यांना खूप लवकर रिझल्ट येतो, खूप लवकर साखर कमी होते. चालणं कंटिन्यू ठेवावा, असं नाही की चालणं बंद करायची गरज आहे, पण एक 15-20 मिनिटं चालले तरी भरपूर आहे. अघोरी प्रकार करून 1-1 तास चालणं आणि छत्री घेऊन चालणं पाऊस आणि उन्हामध्ये, पण त्यांनी की माझं डायबिटीज नीट होईल, नीट नाही होणार. म्हणजे रिव्हर्स नाही होणार, कंट्रोलमध्ये राहील पण मुक्तता नाही मिळणार. सर, आपण मगासपासून म्हणतोय कंट्रोल आणि मुक्तता, म्हणजे थोडक्यात त्याच्यावर आपण नियंत्रण असणं आणि मुक्तता असणं. मुक्तता याचं काय मतलब? मुक्तताचा अर्थ आहे की तुम्ही 5 गुलाबजाम खाल्ले तरी सुद्धा तुमची साखरेची पातळी 2 तासानंतर 140च्या खालती आली तर त्याला आपण मुक्तता म्हणू. म्हणजे तुम्ही जी मगाशी स्मूदी सांगितली किंवा हे जे व्यायाम प्रकार सांगितले, हे याचा जर अवलंब केला प्रेक्षकांनी किंवा पेशंटने तर त्यांना मुक्तता मिळू शकते. हो, मिळू शकते. हे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण ह्या 2 गोष्टी फार 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 महत्त्वाच्या आहेत. आणि मुक्तता डिसाईड करतं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ज्यामध्ये 15 चमचे साखर दिली जाते. हे टिपिकली आमचे पेशंट जेव्हा औषधं आणि इन्शुलिन पूर्णपणे बंद होतात त्याच्यानंतर एक 3 महिन्यांनी वगैरे त्यांचा HbA1c चेक करून की 6च्या आसपास आहे की नाही, आम्ही त्यांना सांगतो की आता तुम्ही ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करा. 15 चमचे साखर म्हणजे 5 गुलाबजाम. आणि ते जेव्हा घेतात, गोड टेस्ट झाली. हो, 15 चमचे साखर. आपल्या रक्तामध्ये फक्त 1च चमचा साखर असते, तर आपण 15 चमचे साखर खाणं खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे जसं हृदयाचं चेक करण्यासाठी स्ट्रेस टेस्ट करतो तसं डायबिटीज कितपत आहे, सुरुवात आहे, गोड खाल्ल्यानंतर पण तुमची साखर आहे का नाही, कंट्रोलमध्ये राहिली 140च्या खालती, म्हणजे तुमचे पॅनक्रियाज, तुमचं स्वादुपिंड पूर्ववत झालेला आहे बऱ्यापैकी आणि इन्शुलिन सिक्रेशन चालू आहे चांगलं, त्यामुळेच तुमची साखर 140च्या खालती आलेली आहे. हे एक मापदंड आहे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मुक्ततेचा. अरे वा. तर
ते आमचं ध्येय आणि हे पण क्लिअर केलेले आपले डझनांमध्ये पेशंट आहेत. इनफॅक्ट उद्याच्या दिवशी 15 तारखेला संध्याकाळी पुण्यामध्ये फ्रीडम फ्रॉम डायबिटीज फेस्टिवल आहे. ओके. फेस्टिवलमध्ये 35-40 स्टॉल्स आहेत ज्याच्यामध्ये डायबिटीज फ्रेंडली केक, डायबिटीज फ्रेंडली आईस्क्रीम, डायबिटीज फ्रेंडली पिझ्झा, बर्गर, रगडा पॅटीस, शेवपुरी, दही बटाटा पुरी, जे खायचंय तुम्हाला सो कॉल्ड इच्छा होते ते सगळं हेल्दी दृष्ट्या तुम्हाला खायला मिळेल. 4 ते 10 हेल्दी पद्धतीने बनवलेलं तुम्हाला दिलं आमच्या जातं. जुन्या पेशंट्सनीच बनवलेलं. 4 ते 10 वाजेपर्यंत आहे पुण्यामध्ये. आणि त्या दिवशी आम्ही स्टेजवरती बोलवतो, म्हणजे 5 वाजल्यापासून ते 7:30 पर्यंत एक म्युझिकल प्रोग्राम पण असतो. फेमस फ्लुटिस्ट आहेत अमर ओक, त्यांचा आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक अर्धा तासाचा आमचा एक स्पेशल कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये आपण फ्रीडम फ्रॉम डायबिटीज सॉन्ग असतो, ध्यान असतं. आणि जे जुने पेशंट्स ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट क्लिअर झालेले आहेत त्यांना स्टेजवरती बोलवलं जातं आणि त्यांना मेडल दिले जातात. तर सपोज कोणाला भेटायचं आहे की आता आतुरता होतीये की खरंच हे होतंय की नाही, तर तुम्ही सगळे पुण्याला या, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज फेस्टिवलमध्ये सामील व्हा आणि बघा किती लोक आहेत. मोठा समुदाय, खूप मोठा समुदाय. नक्कीच. सर, तुम्ही मगाशी एक असं सांगत होता की आपले जेव्हा हे याच्यासाठी दृढ निश्चय करावा लागतो, कारण बऱ्याच वेळेला आपण मनावर न घेतल्यामुळेच हे आजार वाढत असतात किंबहुना येतात. तर ताणतणावाने मधुमेह होतो का? नक्कीच. ताणतणावाने आम्ही रुटीनली बघतो की साखरेची पातळी 50 किंवा 100 पॉईंट्सही वाढते. 50 ते 100 पॉईंट्स. म्हणजे सपोज रात्री झोप नीट नसेल झाली, कोणाशी भांडण झालं, किंवा एकदम सोपं उदाहरण, मला आज सकाळी लॅबमध्ये जाऊन चेकिंग करायचं आहे, तर कालपर्यंत साखर नॉर्मल होती आणि आज एकदम 50 किंवा 60 पॉईंट वाढलेली आहे. हे खूप कॉमनली आम्ही बघतो. ह्याच्या व्यतिरिक्त डायबिटीज होण्याच्या आधी 6 महिने किंवा वर्षभर असे बरेच पेशंट्स असतात ज्यांना पारिवारिक दृष्ट्या किंवा कामाच्या जागेवरती काही ना काही ताणतणावाचा मोठा अनुभव आलाय. कोणीतरी वारलंच आहे घरामध्ये, मोठा आजार घेऊन, कॅन्सर घेऊन, किंवा रिलेशनशिप्समध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल, किंवा घर फुटली असतील, किंवा कामामध्ये जॉब गेला असेल, किंवा बॉस, किंवा जे काही नॉर्मल टेन्शन्स खूप येतात कामामध्ये, हे खूप कॉमनली बघतो आम्ही. आणि तो एक पिरियड टेन्शनचा झाला की त्याच्या 6 महिने वर्षभरानंतर डायबिटीज डिटेक्ट झाला, असं जवळजवळ 40 ते 45% डायबिटिक्स मधुमेही आम्हाला सांगतात. आणि त्याच्यावरही काम करणं फार महत्वाचं. आणि स्ट्रेस, तणावामध्ये फक्त आम्ही 3 मेन गोष्टी बघतो. एक असते भीती, एक असतो राग, आणि एक असतं टेन्शन्स, वरी. ओके. तर ह्याच्यावरती पण डॉक्टर डेव्हिड हॉकिन्सने भरपूर रिसर्च केला. म्हणजे आम्ही काय करतो, डॉक्टर नील बर्नार्ड आणि डॉक्टर गॅब्रिएल कुझेन्सचं डाएटचं रिसर्च घेतो, डॉक्टर मर्कोला आणि अजून काही वेगळे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून एक्सरसाइजचं रिसर्च घेतो, आणि डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स आणि डॉक्टर ब्रूस लिप्टन हे हार्वर्ड मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आहेत. त्यांनी प्रूव्ह केलंय की मनोधारणा असेल की मला डायबिटीज होणार, माझ्या आईवडिलांना होता, तर नक्की जीन्सच्या लेवलला, क्रोमोझोमच्या लेवलला त्याची सुरुवात होते. सेल्युलर बायोलॉजिस्ट. अगदी खूप छान डॉक्टरांनी मुद्दा मांडलेला आहे. खरंच बऱ्याच रुग्णांना असं वाटतं की आपल्याला आहे तर आपल्या मुलाला असेल, किंवा मुलांना वाटतं की आपल्या आई वडिलांना होतं म्हणजे आपल्यालाही असेल, आणि असं मनात धारणा करून पुढे हा डायबिटीज होतो. त्यांनी प्रूव्ह केलं की असं काही नाहीये. अच्छा. असं काही गरज नाहीये. सपोज तुम्ही मनोधारणा ठेवली की माझी मुक्तता होईल, तुमचे आधीच्या पिढीला जरी डायबिटीज होता तरी सुद्धा जीन्स स्विच ऑफ होतात, स्विच ऑन होतात, आणि डायबिटीज पासून मुक्त होते. डायबिटीज काय, बरेच आजारापासून मुक्त त्यांनी दाखवली आहे. बायोलॉजी ऑफ बिलीफ म्हणून खूप छान पुस्तक आहे. हार्वर्ड मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आहेत, सेल्युलर बायोलॉजिस्ट आहेत, जगविख्यात डॉक्टर आहेत, डॉक्टर ब्रूस लिप्टन. त्यांचं पुस्तक वाचावं. आणि स्लाइड दाखवली मी आहे डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांची. डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांनी कन्क्लुसिव्हली प्रूव्ह केलेलं आहे की अहंकारापासून निगेटिव्ह ऊर्जाची सुरुवात होते. अच्छा. म्हणजे मी खूप ग्रेट आणि तू खूप तुच्छ, बरोबर, ह्याच्यापासून निगेटिव्ह ऊर्जाची सुरुवात होते. आणि आम्ही स्टेजवरती बोलवून हे चेक करतो. म्हणजे त्यांना डोळे मिटून उभं राहायला सांगतो आणि विचार करायला लावतो की भीतीची किंवा दुःखाची, दुःख फार कॉमन असतं, म्हणजे दुःख, भीती आणि राग हे जास्त कॉमन आहे अहंकारापेक्षा. त्यांना काहीतरी असं आठवायला सांगितलं आणि त्यांनी आठवलं, आणि आम्ही असं चेक करतो, हात त्यांचा असं समोर ठेवून किंवा साईडला ठेवून दाबून चेक करतो, आणि हात असं पटकन फुस होतो.
आणि तो जेव्हा न्यूट्रल स्टेटमध्ये असतात तेव्हा ते एकदम स्ट्रॉंग असतात. आणि या स्लाइडमध्ये दाखवलं की राग, भीती, दुःख ह्याच्यामुळे 200च्या खालती ऊर्जा जाते आणि त्याचे ते संप्रेरक निर्माण झाल्यामुळे इन्शुलिनच्या विरुद्ध काम होतं आणि म्हणून मग साखर वाढते. म्हणून तणावावरती पण काम करणं फार महत्त्वाचं. वेगवेगळ्या ध्यान पद्धती आहेत. आम्ही पण वेगवेगळ्या ध्यान पद्धतीमधून लोकांना एक्सपिरियन्शियल कार्यशाळेतून घेऊन जातो आणि त्यांची मुक्तता होते. मुक्तता झाली की नाही ते पण चेक होतं. म्हणजे जसं ग्लुकोजचं रिडिंग ग्लुकोमीटरने चेक होतं, तणावाची मुक्तता झाली की नाही ते पण मसल टेस्टिंगद्वारा चेक होते आणि ते पण कळतं. नक्कीच. डॉक्टरांनी आपल्याला छान सांगितलं की तणाव हे किती आपल्याला पेशींवर काम करतात आणि तिथून नंतर आपण भीती, राग किंवा अहंकार, द्वेष करण्यानेही आपल्याला डायबिटीस होऊ शकतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत छान सांगितलंय की आपण योगा करतो, ध्यानधारणा करतो, पूजापाठ करतो. याच्यामुळे आपण आपली चांगली मूल्य, चांगले संस्कार हे जोपासायचा प्रयत्न करतो. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. धावपळ आणि दगदग हेच झालंय आपलं आयुष्य. सोबत रोगांची साथ, नको असलेला त्रास. बिघडतोय त्यामुळे वर्तमान आणि होरपळतंय आपलं भविष्य. पण घाबरू नका अजिबात तुम्ही. फक्त पहा हॅलो डॉक्टर. नवीन विषय, नवीन तज्ञ, समस्या कोणतीही, समाधान मात्र नक्की. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका. रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर. दर शनिवार, रविवार आणि प्रत्येक महिन्याचा 3रा शुक्रवार आमच्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण चर्चा करतोय मधुमेहापासून मुक्तता. आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. या डायबिटीजपासून मुक्तता कशी करून घ्यायची त्यासाठी डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. कृपया आपल्या प्रेक्षकांनी हा फोन नंबर, पत्ता लिहून घ्यावा किंवा आपल्या मोबाईलद्वारे फोटोही काढून घ्यावा, जेणेकरून त्यांच्याकडे हा सेव्ह केला जाईल. डॉक्टरांचा पत्ता असा आहे की डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज, पार्क, घोडके चौक, प्रभात रोड, पुणे 411004 आणि संपर्क क्रमांक आहेत 777-60-777-60. दुसरा एक नंबर असा आहे की 6500-4051 किंवा 52. डॉक्टरांची माहिती तुम्ही घेऊ शकतात. त्यांची वेबसाईट आहे freedomfromdiabetes.org. आज रात्री हॅलो डॉक्टरचे कार्यक्रमाचा विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे सोरायसिसची कारणे व होमिओपॅथिक उपचार. सहभागी आहे डॉक्टर सोनावणे आणि सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. तसाच आपला 15 नोव्हेंबरचा रविवारच्या कार्यक्रमाचा विषय आहे लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. 20 तारखेचा शुक्रवारच्या कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेह आणि हृदयविकार. सहभागी आहेत डॉक्टर रोहित साणे आणि सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. आपण सर अशीच चर्चा करत होतो. याच्यामध्ये सर ध्यानधारणा याला एक खूप महत्त्व तुम्ही सांगितलं, ते सांगा. आता ध्यानधारणा पण आता भारतीयांना काही नवीन गोष्ट नाही आहे. इनफॅक्ट भारतीयांमध्ये इतके वेगळे वेगळे प्रकारचे ध्यान पद्धती आहेत की कधी कधी माणूस गोंधळतो की एक्झॅक्टली काय करू. आता ध्यानामध्ये आणि तणावामध्ये जे आम्ही पेशंट्स बरोबर काम करून आम्हाला आढळलेलं आहे ते हे की नुसतं मन एकाग्र झालं असेल, पूजा करून म्हणा किंवा नामजप म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी म्हणून, त्यांनी फायदा नक्कीच होईल. पण त्याच्यामुळे तुम्हाला ज्या प्रकारचं दुःख किंवा राग किंवा भीती तुमच्या घरातल्या लोकांपासून किंवा ऑफिसच्या लोकांपासून होत आहे त्याच्यापासून मुक्ती अवघड होते. तर ध्यानामध्ये जे खोलवर समजलो आहोत मी स्वतः आणि आमचे सगळे मंडळी, ते हे की जिथून राग किंवा दुःख किंवा भीती उपजती आहे, प्रकंपनांमधून निर्माण होतीये, प्रकंपनांमधून, शेवटी सगळं प्रकंपन आहे. आम्ही अनुभवामध्ये पेशंट्सना दाखवतो की शेवटी हे स्थूल शरीर फक्त स्थूल शरीर नसून कंपन आहेत आतमध्ये बाहेर, आणि त्याचा अनुभव घेऊ शकतो आपण. तर
कंपनांच्या स्तरावरती, भीतीच्या स्तरावरती, भीतीच्या कंपनांच्या स्तरावरती, रागाच्या कंपनांच्या स्तरावरती, दुःखाच्या कंपनांच्या स्तरावरती जेव्हा आपण ध्यान करतो, संकल्प ठेवतो आणि सुटायचं संकल्प ठेवत त्यांना सोडतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तो एक खोलवर ध्यान होतो आणि एक मुक्ती होते. इनफॅक्ट विपश्यना ध्यान बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि मलाही त्याचा खूप लाभ झालेला आहे, आमच्या बऱ्याच पेशंट्सनाही लाभ झालेला आहे. तर ती अशी एक ध्यान पद्धती आहे ज्याच्यामुळे खरंच खोलवर काम होऊन मुक्ती होते. सर, तुम्ही आता इतके आम्हाला हे सांगितली ही माहिती, ध्यानधारणा, नैसर्गिक पद्धती. मुळात जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातात, म्हणजे एक थोडासा असा प्रश्न आहे की डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर गोळ्या देतात. आपण ही उपचार पद्धती किंवा हे ज्ञान जे आहे ते डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याची गरज नाही का? कारण डॉक्टरच मुळात जेव्हा पेशंट डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरच आम्हाला असं सांगतो की तुम्ही ह्या आता गोळ्या सुरू करा, या चालतील. पूर्वी सर एक आपला फॅमिली फिजिशियन असायचा आणि त्यामुळे ते डॉक्टर आपल्याला सांगणार, ते योग्य सांगणार हा विश्वास असायचा. आता सर ती संकल्पना राहिली नाहीये, त्याच्यामुळे चुकीची माहिती बऱ्याच वेळा मिळते. याविषयी आपलं काय म्हणणं? आता आम्ही ऍक्च्युली आमचं ह्याच्याबद्दल खूप विचार झालेला आहे आणि आमचे ध्येय पण खूप मोठे आहेत आणि ते मोठे ध्येय डॉक्टर लोक जोपर्यंत जोडणार नाही तोपर्यंत होणारे नाही, ते पण आम्हाला कळलेलं आहे. तर इनफॅक्ट आनंदाची गोष्ट हे आहे की आतापर्यंत शेकडो डॉक्टर्स आपल्या प्रोग्राम मधून गेलेले आहेत, शेकडो, आणि शेकडोंमध्ये ते मुक्त पण झालेले आहेत. आणि डॉक्टर स्वतः पेशंट होते ते बरेच डॉक्टर्स डायबेटिक आहेत आणि त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलेलं नाही की मुक्तता कशी मिळवून द्यायची, म्हणून ते आपल्या प्रोग्राम मध्ये येतात, शिकतात आणि स्वतः मुक्ती करतात. त्यातले 10 असे डॉक्टर्स आहेत जे आपल्या सिस्टमशी जोडलेले आहेत. ते वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आहेत. ते सगळे डॉक्टर्स भुसावळमध्ये आहेत, संगमनेरमध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत, हैदराबादमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, सगळे डॉक्टर्स जोडलेले आहेत. आणि माझा संकल्प आहे की ह्या वर्षी 100 डॉक्टर, म्हणजे जे 10 डॉक्टर्स आतापर्यंत जोडले आहेत ते पुढच्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये 100 डॉक्टर्स पर्यंत जावं. आणि जेव्हा डॉक्टर लोक खरं जोडायला लागतील, आपलं डॉक्टर्स ट्रेनिंग पण असतं, म्हणून सपोज कोणी दर्शक स्वतः डॉक्टर आहेत आणि या पद्धतीमध्ये इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी जरूर आमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करावा, त्यांनी जरूर आमची वेबसाईट बघावी. डॉक्टर्स ट्रेनिंग रीतसर आहे आपल्याकडे आणि त्यांनी शिकून त्यांच्या एरियामध्ये त्यांचे जे पेशंट्स आहेत त्यांना सगळं शिकवावं आणि मुक्त करावं, ही आमची खूप मोठी इच्छा आहे. इनफॅक्ट लोकांना आश्चर्य होईल या कामाचं स्वरूप बघायला. 2013 मध्ये फक्त 225 पेशंट होते. बरोबर सर, नक्कीच आपण हे करूया. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आपण या जास्त पद्धतीचा अवलंब केला तर आपण जास्तीत जास्त रुग्ण या मधुमेहापासून मुक्तता त्यांना मिळवून देऊ शकतो. आत्ता वेळ झाली आरोग्य सल्ला ऐकण्याची, ती सुद्धा आपल्या डायबिटीजवर आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपले डायबिटीजपासून आपण मुक्तता कशी करून घेऊ शकतो. चला तर मग बघूया आजचा आपला आरोग्य सल्ला काय आहे तो. अतिरिक्त चरबी कमी झाल्यावर इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते, म्हणून टाईप 2 मधुमेहांनी आधी वजन कमी करावे. दिवसाची सुरुवात चहाच्या ऐवजी हिरव्या स्मूदी किंवा संजीवनीने करावी. जेवणात 25% धान्य, 25% डाळी, कडधान्य, 25% भाजी व 25% सलाड असे खावे. जेवणानंतर 2 तासाने एखादा जिना 8-10 पायऱ्यांचा वर खाली केला आपल्या क्षमतेनुसार करावा. भीती, राग, चिंता यापासून मुक्तीसाठी विशिष्ट ध्यान पद्धतीचा अवलंब करावा. डॉक्टरांचा परत तुम्ही ॲड्रेस लिहून घ्या किंवा मोबाईलद्वारे फोटो काढून घ्या. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी, फ्रीडम फ्रॉम डायबिटीज, पार्क, घोडके चौक, प्रभात रोड, पुणे 411004. आणि डॉक्टरांचे दूरध्वनी क्रमांक आहेत 777-60-777-60. दुसरा नंबर आहे 020, हा पुण्याचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 65004051 किंवा 52. याशिवाय www.freedomfromdiabetes.org या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही रीतसर सविस्तर माहिती घेऊ शकता. आपण हा कार्यक्रम जर आज बघतच आहात, पण या कार्यक्रमाचा पुनःप्रसारण कधी आहे हेही तुम्ही बघून घ्या, जेणेकरून आपण पुन्हा ही माहिती बघू शकतात. आपलं पुनःप्रसारण आहे 24/11/2015 सकाळी 9 वाजता.
आता आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी खास सांगतो की आजचा हा आपला जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटतोय तेही आम्हाला कळवा. आजचा जो आपला पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030 आणि ईमेल आय डी आहे हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com. तुम्ही आमच्या फेसबुकवरही जॉईन होऊ शकता, facebook.com/ddsahyadri.in किंवा यूट्यूबवरही तुम्ही हे सगळं बघू शकतात, youtube.com/user/ddsahyadri. सर, कार्यक्रमात आपण सगळं काही सांगितलंय, पण नक्की तुमचा हेतू आणि आपण म्हणू की ध्येय काय आहे? माझं ध्येय आहे की यावर्षी कमीत कमी 10,000 लोक मुक्त व्हावी मधुमेही, पुढच्या वर्षी 1 लाख आणि 2030 पर्यंत 9 करोड डायबिटिक्स पूर्णपणे मुक्त व्हावी. अच्छा. यासाठी वेगळे वेगळे प्रोग्राम्स आहेत, उपक्रम आहेत, इनिशिएटिव्ह आहेत. आता नुकतेच येणारे जे उपक्रम आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. म्हणजे कोणाला सपोज जोडायचं तर येऊ शकतात. स्लाइडवरती दाखवलेलं आहे. उद्याच आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीसचं फेस्टिवल. फेस्टिव्ह मूडमध्ये म्युझिक, खाणं पिणं आणि परफॉर्मन्स फ्लूटचं. त्याच्यानंतर आम्ही आयुष्यात पुन्हा गोडवा येईल हा आमचा उपक्रम आहे. गावोगावी असतो. मुंबई प्रेक्षकांनी आपल्या टीव्हीवर कृपया हे बघावं की डॉक्टरांनी अगदी नाव पण सर छान दिलंय, आयुष्यात पुन्हा गोडवा येईल. हो, आणि याद्वारे आपल्याला खरंच गोडवा येईल तो. हो, आणि आता गोडवा मुंबईमध्ये आलाच होता. मागच्या महिन्यामध्ये मी होतो. 28 नोव्हेंबरला पुण्यात मराठीमध्ये प्रोग्राम आहे अर्धा दिवसाचा, आणि 29 नोव्हेंबरला इंग्रजी व हिंदीमध्ये. 6 डिसेंबरला परत मुंबईमध्ये आहे. आणि गावोगावी कार्यशाळा चालू असतात. वेबसाईट बघत राहावी, म्हणजे त्यांना माहिती मिळत राहील. ह्याशिवाय ज्यांना जास्त त्रास आहे, किडनी किंवा इन्शुलिन बरंच आहे, त्यांच्यासाठी निवासी कार्यशाळा आहे आपली. तर निवासी कार्यशाळा आपली स्लाइडवरती दाखवलेली आहे. 3 ते 8 डिसेंबर 2015ला आहे. ही पुण्यापासून 40 किलोमीटर लांब हिडन ओएसिस म्हणून खूप छान तिन्ही बाजूनी पाणी असलेली जागा. तिकडे बरेच मधुमेही आलेत आणि त्यांना खूप फरक पडलेला आहे. आमचे सिद्धांत पटकन सांगतो. डायबिटीज मुक्तीचे शास्त्रीय सत्य लोकांपर्यंत पोहोचावे, समुदाय बनावे, लोकांनी एकमेकांना मदत करावी, एकमेकांशी जोडलं पाहिजे आणि शिकवावं त्यांना की हे चूक आहे बाबा आणि हे बरोबर आहे. म्हणून आम्ही 14-15 नोव्हेंबरला भरपूर समुदाय बनण्यासारख्या गोष्टी करतो. म्हणजे इनफॅक्ट आज दुपारीही 4:45 वाजता आम्ही कनॅल रोड पुणे, प्रभात रोडच्या जवळ, इथून आमची एक रॅली निघणार आहे. तर जे कोण मधुमेही बघू इच्छिता, जोडू इच्छिता ते येऊ शकता या वॉकिंग रॅलीमध्ये. प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, वेताळ टेकडीपर्यंत जाऊन 400-500 लोक वेताळ टेकडीवर जाऊन ध्यान करणार आहेत की पूर्ण देश आणि जग मधुमेह मुक्त व्हावा. तर असं समुदाय बनणं आणि 100 वर्ष निरोगी आनंदायी आयुष्य जगणं हे आमचे सिद्धांत आहेत. बरोबर. डॉक्टरने आपल्याला खूप छान सांगितलं आहे की जीवनात पुन्हा एकदा गोडवा येईल. खरंच आपण आपले जर ताणतणाव कमी केले, आपली जीवनसत्वे वाढवली आणि आपलं आम्ल कमी केलं, म्हणजेच योग्य आहार घेतला तर तुम्ही या मधुमेहापासून मुक्त होऊ शकतात. डॉक्टर आपल्याला सांगतातच आहे, खरं म्हणजे जेवणात आपण फार रस घेतो, तर जीवनात रस घेतला पाहिजे, पण ह्या योग्य पद्धतीने. डॉक्टरने आपल्याला छान मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी खास आज जागतिक मधुमेह दिनाच्या दिवशी अतिशय मोलाची अशी माहिती दिली आणि त्यांचाही दृढ निश्चय झाला असेल की या आजारापासून मुक्तता आम्हाला मिळेलच किंवा मिळूया आपण या पद्धतीने. तर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान माहिती दिली, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि शेकडोंचं लाखोंचं भलं हो हे सगळं ऐकून आणि बघून.